आपण पनवेल महानगरपालिकेच्या या निवडणुकीच्या प्रचारार्थ या ठिकाणी आलेले आहात। मंचावर उपस्थित आपले सर्वांचे मार्गदर्शक आणि सर्वांचा पाठीराखा या भागाचे आमदार प्रसन्न ठाकूर साहेब, मंचावर उपस्थित माझे मित्र उमेदवार विकास भाऊ, दुसरे माझे मित्र हॅपी सिंग, आणि मला सर्व उमेदवार माफ करतील कारण की सगळ्यांची जर नावं घ्यायची तर कमीत कमी 15 मिनिटं लागतील। त्यामुळे सर्व उमेदवार, येथे जमलेले सर्व कार्यकर्ते, पारनेर रहिवासी संघ आणि पारनेर तालुक्यातील या भूमीमध्ये येऊन ज्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केले, ही अशी आमची पारनेरची जनता या ठिकाणी आज उपस्थित आहे। खऱ्या अर्थाने 3 दिवसापूर्वी मी आमदार साहेब या ठिकाणी आलो होतो। मला इथल्या कार्यकर्त्यांनी बोलून घेतलं का विजू भाऊ, आपल्याला या ठिकाणी आमचे नवनिर्वाचित आमदार दाते सर आणि सुजय दादा यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या माणसाने आपल्याला या ठिकाणी स्थान दिलं, ज्या माणसाने या ठिकाणी आपल्याला आधार दिला, त्या माणसावरती आज वेळ आहे। त्यामुळे आपण सर्वांनी जाऊन त्या ठिकाणी प्रसन्नभाईंना या ठिकाणी आपण आधार दिला पाहिजे। मतदान रूपी आपण त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर उभं राहिलं पाहिजे। म्हणून आज या ठिकाणी माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता, सचिन भाऊ सारखा एक छोटा कार्यकर्ता, सर्व सहकार्यांना घेऊन आज साहेब तुमची निवडणूक पारनेरकर सर्व खांद्यावर घेणार आहेत, यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। खऱ्या अर्थानं एक 3-4 दिवसापासून माझी या ठिकाणी गोची झाली होती, तर नेमकी आता करायचं कसं। आमचे 2 सहकारी या ठिकाणी उभे आहेत। साहेब, आमची सगळ्यांची या ठिकाणी एक विनंती आहे का त्यांना जरी काही 19-20 झालं तर त्यांना साहेब प्लीज पदरात घ्या। लोकशाही आहे, प्रत्येकाचं म्हणणं असतं का मी लढलो पाहिजे, आम्ही पारनेरकर लढणार आहे, आम्ही शांत बसणारे नाही साहेब। तुम्ही बघितलं असेल 2019ला पण इतिहास घडवला आणि आत्ताच्या आमदारकीला पण एक इतिहास घडवला। आम्ही सर्वसामान्य कुटुंबाच्या पाठीमागे उभं राहतो, आमच्यावरती जो प्रेम करतो त्याच्या पाठीमागे आम्ही उभं राहतो, आम्हाला जो आधार देतो त्याच्या पाठीमागे साहेब आम्ही उभं राहतो, आणि आम्ही भांडून खाणारे आहेत साहेब। त्यामुळं या ठिकाणी साहेब जरी आमचे काही सहकारी, आमचे युवक सहकारी या ठिकाणी त्यांचं काही म्हणणं असेल, अजून इलेक्शनला एक 4-5 दिवस बाकी आहे माझ्या माहितीनुसार, आम्ही पॉझिटिव्ह काम करू। पुढच्या गुरुवारी दिवस पण चांगला आहे, दत्ताचा दिवस आहे, अजून 8 दिवस आहे, ठीक आहे, आम्ही चांगला प्रयत्न करू। पण माझी पारनेरकरांना या ठिकाणी विनंती आहे, आज आपण इथं मी बोलतोय, पण उद्यापासून 8 दिवस साहेबांसाठी या ठिकाणी तुम्ही 24 घंट्यातले कमीत कमी 12 घंटे द्या। कारण की हा माणूस ज्या वेळेस आपल्याला या ठिकाणी मेळावा घ्यायचा होता त्यावेळेस आम्ही सर्व 5-25 जण साहेबांच्या ऑफिसला गेलो, त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी आमची त्यांच्याबरोबर ओळख नव्हती, आम्हाला त्यांनी चहापान केलं आणि पर्सनल त्यांनी आम्हाला 15-20 मिनिटं त्या ठिकाणी आमची भूमिका ऐकून घेतली, आणि त्यांनी त्याच वेळेस शब्द दिला का पारनेरकरांना मी काटाही टोचून देणार नाही। मग आता ठरवा काय करायचं। त्यामुळे साहेब आज आमदार साहेबांचा निरोप मी घेऊन या ठिकाणी आलेलो आहे, सुजय दादांचा निरोप या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। अहिल्यानगरचं तुम्ही वातावरण काय झालंय, वनवी झाली निवडणूक अख्खी। सुजय दादा आणि संग्राम भैयांच्या मार्गदर्शनाखाली आमचे दाते सरते त्या ठिकाणी काम करत आहेत, संग्राम भैया काम करत आहेत, सुजय दादा त्या ठिकाणी काम करत आहेत। साहेब एकदम वनवे झाली, इथून पुढची 8 दिवस साहेब पारनेर इथली पण निवडणूक अशीच होणार। त्यामुळे निश्चित राहा, इथून पुढच्या कालावधीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही आतापर्यंत काटा टोचून दिला नाही, इथून पुढे पण तुम्ही असेच आम्हाला मदत करीत राहाल अशी या ठिकाणी मी विनंती करतो।
जास्त काही वेळ घेणार नाही. आपल्याला साहेबांचं भाषण या ठिकाणी ऐकायचं. हॅपी सिंग भाई आमचा या ठिकाणी निगोजचे कार्यकर्ता आहे, माझ्याबरोबर भांडला, यावं लागत म्हणला, नाही तर जुळणार नाही तालुक्यात तुझं परत. विकास भाऊ आमचे लोक यावं लागत आहे, जमणार नाही. आलो बुवा. त्यामुळं हे सगळे मंडळी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. इथून पुढे 8 दिवस साहेबांसाठी द्यायचं ना, हातवरती करून तो हो नाही द्यायचे का? नक्की. मग द्या घोषणा. भारत माता की